भाई लयच गरमी आहे रो. हो काका एक थंड बॉटल द्या बरं. जायला काय तो विषय पाहिजे राव. लय बोर झालाय जिंदगीमध्ये. शाळा लगेच सुटलं पाहिजे विषय तर पाहिजे. काय करणार आपल्याला विषय तर पाहिजेच. ए भाऊ ते बघ विषय. हे चल ते मागे जायचं आपलं. अच्छा इथं राहते आपला विषय. मग उद्यापासून आपल्याला इथंच यावं लागेल. विषय आहे का पद्या? कधी येईल ती? सकाळपासून संध्याकाळ झाली. येईल कधी येईल की येत असते तर काय. आपला विषय आहे. हां इथंच राहते. तुला माहित नाही का रे पद्या? तुझा आवाज काय रे? इकडे इकडे काय रे? तुझं चाललंय काय नक्की? सकाळपासून बघते तू त्या कॅफे मध्ये पण बसला होता. माझ्या ऑटोचा पिछा करत होता. नक्की तुझं चाललंय काय? काय नाही परत येत नाही माझं. सॉरी. इकडे 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 हे काय होतं? काय माहिती. विषय झाला. विषय झाला की चायला कधी नाही कधी भिडलो. मला सांगा ना तिथं आपलं माग आहे म्हणून. शानपट्टी कुठे लक्ष असते काय माहिती. मला काय माहिती ती मागून येणार आहे. कसली डेंजर असं पकडलो. चायला लय फाटली होती माहिती का. एवढा लटलट कापत होतो मी. डेंजर मुलगी आहे. चायला तिला पटवायचं म्हणजे पटवायचं जातं. विषयच करून टाकू. कर मग विषय. करू नाही काय विषय ढगाला लागली कळ आणि त्यांच्या मंगळ. ए केळ्या काय करायला? काय नाही कोणाचं विषय झालं? हा आज येणार नाहीस का मागे? ए पद्या इकडे बोल की. आज येणार नाहीस का मागे? हे नंबर तिचाच आहे ना? अननोन नंबर मेसेज आला. ओ भाई इथले पुढची निघाली.
गोरिलेक्सला बसले म्हणते. नंबर दिला कोणी? लय पुढची आहे पोरगी. हो ए भेटायला बोलवती. जा की मग. हे पत्या कसं दिसायलो? हा एकदम खारे शेंगदाणे झाले. चल बेस्ट ऑफ लक कर मला. मिशन करून येतो सक्सेसफुल. का घाबरतो एवढा? मागे यायला तर घाबरत नाही. तसं घाबरत नाही मी, पण माझा रावडीपणा तुला नाही आवडणार. बघू तर ते. काय बघायचं? वाटलंच मला. हा का? असंच असणार. माहित होतं 100% तू माझ्या मागे येणार. अरे तूच तर बोलली ना, असं जवळ घेतलंस, कॉलर पकडून डोळ्यात डोळे घालून अशी धमकी दिलीस ना, उद्या यायचंच म्हणून. मग मी थोडी हटणार आहे. अगर रात्रभर ते डोक्यात फिरत होतं, असं वाटलं की कधी भेटूल. तसं मी तुझ्या मागे येणारच होतो, पण कोइन्सिडन्सली इथं भेट झाली. छान फ्लर्ट करतोस हा. काय बघ म्हण, फ्लर्टिंग म्हण, प्रेम म्हण, नाही तर दुसरं काय म्हण. पागल असतो. बरं चल, बाय द वे मला नाही काम आहे, सो मी आत्ता जातो, नंतर आपण भेटू. ओके चल. आपण राजा मग तू राणीस ना. हॅलो. हा संध्याकाळी रोडटाऊन लेवल 6 ला. ओके. पद्या, ए केळ्या कुठे आहे? इकडे आलास का भेटून? आलो ना. आज नाही फाटले भाऊ, असं डेअरिंग करूनच बोललो माहिती आहे का. तेच मला वाटलं कुठं माझी इज्जत घालून येते. हा तुला लय इज्जत आहे. यायला खरकटे भांडे घातलीस का? काही पण म्हण, पण काळ्या ड्रेस मध्ये असली खतरनाक दिसत होती बाई. होय. आता पण मला ती दिसायली. काय सांगू तुला माहिती का, परत रात्री भेटू म्हणली. ती लेवल 6 ला भेटायचं म्हणले. हा का? हा रात्री काय स्पेशल करू रे? काय करू? एक काम कर, मनातलं बोलून टाक की. ए अरे 2 दिवस भेटून नाही झालं, कसं मनातलं बोलायचं? अरे कर की हिम्मत. मी आणि हिम्मत. पण खरं आहे राव, जास्त दिवस ताणण्यात बी अर्थ नाही. दुसरं कोणी उभं पटवून घेऊन जायचं. मग तेच म्हणतोय हा ना? तुला. म्हणजे लेवल 6 ला जातो, चांगलं मोसम आहे, बोलून टाकतो. उजडल तिथं उजडल. हां फाटायली र. पाठवून घेऊ नको. चालतंय. अरे तुला फरक पण कळ ना का? झाडाच्या पोरीच्या नादात माझी रान. ए लांब सर, चिटकू नको. म्हणजे राणी आहे माझ्याजवळ. जा की राणी पशी जाऊन झोप की. किराया द्या आधी पहिल्या महिन्याचा.
हाय हाय, मला तुला आवडते. हाय, मला तुला काहीतरी सांगायचंय, पण कसं सांगू कळत नाही. जसं तू दिसली ना, काय बोलायला काहीतरी इंटरेस्टिंग राहूया. जिथं उजळत तिथं उजळत. झाला तर विषय, नाही झाला तरी बी विषय. आपलं काय. चला पाद्या, परफ्यूम कुठे? वास आला पाहिजे, वास. रानी तुझे तो मैं पटाखे रहूंगा. चाललंच का हिरो? तुझं शर्ट आहे, कडक दिसतं का नाही? एक नंबर दिसायला. बोलून टाकाच. काय बोलू? तुला काय लागले बोलायला? माझी फाटायली इथं. हा, तिच्या स्वप्नामध्ये मला धरताना मला डवसताना तेव्हा तुझी फाटत नाही. हा, आता खरं खरं बोलायचं चाललं तेव्हा लय फाटायला लागली तुझी. ते स्वप्न आहे ना. हा, स्वप्न आहे तुझं. स्वप्न मला महाग पडतो ना. केळ आहे, एकदा पटू दे, मग दाखवतो तुला. बेस्ट ऑफ लक ना. वे पटायची. झाला तर विषय, नाही झाला तरी बी विषय करू काहीतरी. जाऊ दे, जा. बेस्ट ऑफ लक. मग राणी साहेब, कसा वाटला हा रूफटॉप? खूप मस्त आहे. आपल्याला अशा टॉपच्या गोष्टी आवडतात तुझ्यासारख्या. फ्लर्टिंग सोडणार नाही. फ्लर्टिंग काय, तुलाच सोडणार नाही. खरंच पागल आहेस तू. पण तुला खरं सांगू, जेव्हापासून तुला बघितलंय ना, तुझ्या मागे येणं, बार बार तुला बघणं, त्यात ना एक वेगळीच मजा आहे. मी तुला सांगू शकत नाही. मला तुझं दिसली ना, आयुष्यात एवढं भारी वाटतं ना. म्हणजे असं झालंय आजकाल की प्रत्येक गोष्टीमध्ये ना मला ती खुशी भेटायला लागली. तुला खरं सांगू, तू माझ्या मागे मागे यायचा ना, मला अजिबात आवडत नव्हतं. पण काही दिवसानंतर मला नाही माहिती, मला ते आवडायला लागलं. आणि तू आजूबाजूला असला ना की मला पॉझिटिव्हिटी येते. मला माहिती नाही की तू माझ्याबद्दल काय फील करते किंवा मी कसा आहे. माझी नाही घाणेरडी सवय. मी जर एखाद्या गोष्टीला जीव लावला ना, तर मी एवढा जीव लावतो ना की मला काहीच समजत नाही. मी पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये गुंतून जातो. नेमकं तुझ्याबद्दल मला तसंच झालंय. असं झालं की मला तुझ्याशिवाय कोणी दिसतच नाही. थोडं जरी कुठे बसलो तरी तुझाच विचार येतो. नेहमी तुझाच चेहरा डोळ्यासमोर असतो. याला तू प्रेम म्हण, काही पण म्हण. प्रेम? एवढ्या लवकर तुला प्रेम पण झालं? प्रेम बोलायला सोपं असतं, पण निभवायला आणि टिकवायला अवघड असतं. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे? असं नाही राजा, मला तुझ्या डोळ्यांमध्ये खरेपणा दिसतो. आणि मला असं वाटतं की तुझ्या डोळ्यांमध्ये मी आयुष्यभर दिसली पाहिजे. पण मला पण तीच भीती आहे जी तुला वाटते. मी पण एखाद्यावर जीव लावला ना, ती गोष्ट निघून जाते माझ्या आयुष्यातून. अच्छा, असं आहे का? मग एक काम करू, ले हातात हात. ना तू मला सोडणार ना मी तुला. क्या बोलते? पण माघार नाही घ्यायची. आई शपथ नाही घेणार खरंच.
की इन राहों में तेरा प्यार है जगह, हवा की सरगम में गूंजे तेरे बोल, आँखों की चमक में तेरा अक्स है बसा। बारिश की मोहब्बत हम दोनों का सपना, भीगे हुए मौसम में तेरा और मेरा रिश्ता। तू ही मेरा साथी, तू ही मेरा हमदम, बारिश की इन बूंदों में तुझसे ही है मिलना। सावन की रातों में तेरा ही ख्याल आए, चांदनी की छाँव में तू ही तू नजर आए, धड़कनों की धुन में तेरा नाम है लिखा, पलकों की छाँव में तेरा चेहरा है छुपा। बारिश की मोहब्बत हम दोनों का सपना, भीगे हुए मौसम में तेरा और मेरा रिश्ता। तू ही मेरा साथी, तू ही मेरा हमदम, बारिश की बूंदों में तुझसे ही है मिलना। ए, तू तर भेटायला गेलतास ना, एवढा शांत कायस? काय झालं? सँडल फेकून मारली काय? केळ्या. अरे खरं सांग की मग काय झालं? हो म्हणली का नाही म्हणली? हे बघ, मी गेलो, काय बोललो काही कळालंच नाही, पण बोललो. तुझी इज्जत नाही जाऊ दिली. आणि मी जे बोललो ते तिच्या मनात होतं, लगेच तिनं हो भर घेतला. कुठं चालला रे? तिच्यासोबत चालू. हे कुठे जाऊ मायला? जागी तिकडे डोंगरावर मस्त एक चान्स घे की. तुला तेवढंच, एवढं कसं हवस का पुजारी? याला गर्लफ्रेंड असते ती 4-5 लेकरं हायजीली असते. चल. किती दिवस असं माग पुढं फिरणार आहे करून? तोच माझा बाबू करूनच येतो आज विषय. जा आता. होय राजा, असं का फुगून बसलाय? मग आरती ओवाळू, सकाळपासून 3 वेळेस फोन केलाय तुला मी. अरे तुला माहिती ना बर्थडे पार्टी होती. हा माहिती मला, बर्थडे पार्टी पण कशी असते, पण आम्ही लोकांचे फोन उचलतोत ना. अरे माझे ओल्ड फ्रेंड्स आलते, आणि तुला माहितीये माझा बेस्ट फ्रेंड पण आला होता. हो, त्यांनी आम्हाला एवढं एंटरटेनमेंट केलं ना, अक्षरशः पोट दुखायला लागलं हसून हसून. दुखलं असेल ना, आम्ही कधी हसवलंच नाही ना, तेव्हा नाही दुखलं. पण बेस्ट फ्रेंड म्हणलं की हा. ओ, कोणतरी जलस फील करते. हा हे बघ, मी का जलस फील करू सांग ना? ते पण काय आहे का नाही जलस फील? अच्छा, मीन्स मी कोणत्या मुलासोबत गेले तुला काय वाटणार नाही? तसं काय नाही, गेली नाही गेली मी तुला कधीच अडवणार नाही, कारण माझा ना तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, जेव्हा आपण आपल्या पार्टनरला जर सारखं अडवलं, जाणारे जाणारच असतात कसं पण. त्यामुळं ती गोष्ट माझ्याकडून तर नाही होणार की तुला या बाबतीत अडवणं, नको जाऊ हे करणं. कुठून सुचतं रे तुला एवढं? तुला बघ
फेवरेट डायलॉग. क्या करे खूबसूरती ही ऐसी है. इरादा वेगळाच वाटतो काहीतरी. तसं समज. आत्ता आत्ता नाही. हे बघ, रागवू नकोस. नाही मी कशाला रागू. मला तो मोमेंट ना खूप स्पेशल बनवायचा आहे, जेव्हा माझं मन शांत असेल आणि माझे डोळे बंद असतील, तेव्हा तुम्हाला एक गोड किसी द्यायची. मग आताच कर ना तुम्ही. नाही, तेव्हाच. एक तर तू शांत बसत नाहीस, दुसरी गोष्ट डोळे तसे घुपड्यासारखे असतात, कधी बंद करणार. म्हणजे हा माझा चान्सच नाही बनणार आहे ना. भारी प्लॅनिंग आहे. राजा, किती छान वाटतंय ना इथे. हॅलो, लक्ष कुठे आहे? कुठे असणार तुझ्याकडेच. एवढं पण नको बघू, नजर लागेल मला. नजर आपल्या माणसांची लागत नसते. डोळ्यात साठवतो तुला. एवढं पण नको साठवू. तू काय पळून जाणार आहे का कुठे? समजा पळून गेलीस तर. असं नको बोल. तुला काय वाटतं, तुझ्या एकट्याचंच प्रेम आहे? मी पण तेवढाच जीव लावते तुला. असं आहे का? चल मग एक किस्से दे ना. ना नुसता जीव लावतो. पोट कधी लावणारच? काही बोलतो हा? चल, उशीर होतो मला. बघू एक दिवशी ना पकडूनच घेणार. चला आता लेट होतो. एक केळं खायला घेऊन ये रे काहीतरी. काय खायचंय? आणि काहीतरी आलो. फोन. हॅलो, बोल ना. रात्री काय रे, काय झालं? अच्छा ठीक आहे, भेटू ना. हा. ए पद्या, राहिला तिचा फोन आलता. काय म्हणली? अर्जंटली रात्री भेटायचं म्हणली. ते पण टेरेसवर. काय मॅटर असेल? तिच्या बापाला कळालं काय की ते यायला ते रात्री बोलवलंय, टेरेसवर बोलवलंय. पण जरा गडबडीत बोलली ती. मला पण डाऊट आहे जरासा. तुला समजलं नाही अजून? रात्री टेरेस. आईला माझा पहिला किस होणार का काय है ना? बाय, फुल रेडी होऊन जा. केळ्या तुझ्याकडे बघून माझं प्रेम जिरून गेलं. चल जायचं मला पटकन. आणि तू ती खरकट भांडे धुवून टाक. सुन मेरी राणी राणी आज आलीस काय? एवढी काय गडबड होती? काय? मी आज खूप खुश आहे. का? ओळख काय असेल? अरे तेच, मला जॉब लागलाय. अरे वा. होय होय होय, हमारी रानी जॉब करेगी अब. कुठे लागलाय? बँगलोर. अरे वा, बँगलोर आहे. है म्हणजे तू बँगलोरला जाणार? का तू खुश नाही आहेस? आता मी नेमकं खुश होऊ की उदास मला नाही माहिती. ही गुड न्यूज पण बॅड न्यूज पण माझ्यासाठी. कारण एकतर गुड न्यूज जॉबची आहे आणि दुसरी तू माझ्यापासून दूर जाणार आहे. कम ऑन यार, सेंटी नको होऊ आता. बघ, मला समजतंय तुला काय बोलायचं. मी कायमची नाही दूर जाणार आणि मी येत जाईल ना भेटायला तुला. तुला कधी वाटलं तर तू सुद्धा ये भेटायला. मान्य करते की लॉंग डिस्टन्स आहे, पण या प्रॅक्टिकल विचार कर प्लीज. हां समजलं. इट्स ओके. बस कधी म्हणजे आता सवय लागली ना रे.
तू नाही दिसली तर जाऊ दे, ते सोड. पॅकिंग वगैरे झालं सगळं? ओके. जा मस्त की. जा काय? हा. तू उद्या सोडायला येणार आहेस मला? नाही, का? मी सोडायला आलो तर मी तुला नाही सोडणार. त्यापेक्षा तुझा सोड दे.